महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष, कोकणवासियांचे पारमार्थिक भाग्यविधाते सद्गुरू माऊली ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या चरणी नतमस्तक. आदरणीय सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली आशीर्वादाने आणि आपल्या सर्व गुरुबंधूंच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी मला उभा राहण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचं ऋणानुबंध या ठिकाणी आभारी आहे. आमचे गोविंद महाराज कुमटेकर जेव्हापासून होते आणि तेव्हापासून गुरुपौर्णिमेला मी यायला सुरुवात केली. दादांचा मी माझा परिचय वारकरी संप्रदाय म्हणून झालेला नाही. एका क्रिकेट खेळातून जेव्हा माऊलींच्या नावाने मी लहान असताना स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धेला थोडीशी विसंगती निर्माण झाली आणि त्या स्पर्धेला मी दादांच्या कानावरती जेव्हा ती बातमी टाकली, दादा म्हटले निमंत्रण पत्रिका बदल, बॅनर टायटल बदल. मी स्वतः त्या उद्घाटनला येतो आणि दादा महाराजांनी त्यावेळेस अगदी 1997चा तो काळ आहे आणि तेव्हा दादांनी येऊन आम्हाला युवकांना जी प्रेरणा दिली, जे क्रिकेटच्या बाबतीतलं महत्त्व होतं ते महत्त्व आम्हाला समजावून सांगितलं. जर दुपार युगामध्ये श्रीकृष्ण चेंडूफळी माझ्या भारतात खेळत होता तर इंग्रजांनी याचा शोध कसा काय लावला, तर आपण आपल्या धर्मग्रंथांना कुठेतरी प्राधान्य देत नाही. आपल्या धर्मग्रंथांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्याची सर्व उत्तरं आपल्याला भेटतील आणि हे क्रिकेटमधून दादाने आम्हाला दाखवून दिलं आणि तेव्हापासून आमची सर्व मुलं दादांच्या चरण स्पर्शाची धावून गेलेली आहेत. गुरु गोविंद दोऊ घडे काटे लागू पाय. गुरु आणि गोविंद जर दोघे समोर आल्याच्या नंतर कुणाच्या पाया पडायचा हा प्रश्न सद्गुरूंनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. त्या मार्गावरती आपण सर्व मार्गस्थ आहोत. प्रश्न आता दादांनी या ठिकाणी सांगितलं. आमचे तुकाराम दादा शिंदे अगदी युवक आहेत, वारकरी आहेत, प्रवचनकार नाहीत, कीर्तनकार नाहीत, परंतु तुकाराम शेठ शिंदे एका गरीब घराण्यातून कोतवालचे आणि दादांचं मी त्यांचा चांगला परिचय आहे की 25 वर्षापासून लोअर परळीला त्यांचं ऑफिस होतं आणि तुकाराम दादांनी आपल्या पोलादपूर तालुक्यातील 1000 मुलांना आणि ते अशिक्षित असतील, काही विधवा महिला आहेत किंवा अशिक्षित जी मुलं आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि SBI सारख्या मोठ्या बँकेमध्ये. पण तीच खऱ्या अर्थाने गुरूंच्या चरणी आज सेवा समर्पित झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना जो जे मान इथे भेटलेला आहे तो आम्हा सर्व कोतवालकरांना मान भेटलेला आहे. एवढंच इथे बोलतो आणि इथे सांगतो रामकृष्ण. सर्व तरुणांच्या वतीने मी सुरेश सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत मांडायचं आहे आणि सुरेश सकपाळ नंतर ज्ञानेश्वर चिटणे साहेब यांनी आपला मनोगत व्यक्त करायचं आहे. वैकुंठवासी मोरे माऊली यांच्या तरी नतमस्तक होतो. गुरुवर्य दादा मोरे माऊली यांच्या तरी नतमस्तक होतो. आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा. माझ्यासारख्या पामरांनी गुरुबद्दल काय सांगणार, ज्यांनी एवढा लाखो करोडचा समुदाय आपल्या एका नजरेत रोखून धरलाय, त्यांच्याबद्दल मी काय सांगणार. पण आजचा एक जिवंत प्रसंग सांगायचा म्हणून किती उभा आहे. मी एका शिपिंग मध्ये काम करतो. कालपासून मला नावाशिवाला जायचं होतं, मी ठरवलं जायचंय, पण ओढ इकडे होती, कसं येणार. एकदा तिकडे पोर्टला गेलो, बरेचसे लोक शिपिंग त्यांना माहित असेल, येणं म्हणजे अवघड होतं. त्यात गेलो 12 वाजता वेळ काढून की आज लवकर जाऊन लवकर कामावरून लवकर येईल म्हणून की आज अशा कपड्यांमध्ये सुद्धा आलोय. तिथे गेलो तर कळालं की ज्या गोष्टीसाठी मी एवढा आतुरतेने गेलो की माझं काम आवरून लवकर होईल, देवाला प्रार्थना करत होतो काम लवकर होऊ दे म्हणजे वेळ जाता येईल, नाहीतर आजचा प्रसंग चुकील आणि आज माऊलीचे आशीर्वाद भेटणार नाही. 12 वाजता गेलो पण माणसं आली 3 वाजता. 4 तर माझे असेच गेले, तिथं आरामात जेवलो. 3 वाजता माणसं आली तर कळालं की ज्याच्याने काम करायचंय ते काम का होत नाही. कंपनीचा मालक आला, बरोबरचा मालक येऊन तिथे उभा राहिला की मला कार्गो गेला पाहिजे. काही लोकांना गोष्टी कळणार नाहीत पण समजायचा प्रयत्न करा. म्हणजे आज ठरलं की आज योग नाही. एका मित्राला फोन केला, बाबा असं आहे मला आज गुरुपौर्णिमेला जायचंय पण मालक इथे येऊन बसलाय, माझं काम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि हा कंटेनर भरला जात नाही, काय करू. तरी मला एक नंबर दिला, बोला 2 माणसांना बोलव, हे तुझं काम करतील. देवाचा माझ्या एवढा कृपा आशीर्वाद आहे. मी फोन केला ते 5 मिनिटात आले. त्यांनी माझं काम जे 2 दिवसाचं होतं त्यांनी 2 तासात करून दिलं. ते काम आवडलं. मी खुश होतो की चला 5 वाजता निघेल, गाडी जाईल, फ्रेश होईल आणि इकडे येईल. बाहेर आलो आणि कळालं की माझ्या 2 गाडीच्या समोर 3 गाड्या पार्क आहेत. आता तर बोला अवघडच झालं. हे मी बिलकुल खोटं बोलत नाही, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. बाहेर आलो, एक माणूस विचारायला काय झालं बाळा, मला जरा लोअर फेरला जायचं, आमची गुरुपौर्णिमा आहे. पण ही जी माणसं आहेत ना ही सगळी कस्टम ऑफिसर आहेत, ही माझ्या फोनवर तर येत नाही. आता देवाची कृपा आहे म्हणून या गोष्टी झाल्या. त्याने सहज फोन लावला
की अरे एक बाळूबाई त्याला गुरुपौर्णिमेला जायचंय, तुझी गाडी काढलीस तर तो जाईल. मला काय माझ्या सगळ्या मित्राशी बोलतो, कोणाची ओळख आहे का नाही, आणि तेवढ्या ठिकाणून मला विदाउट गाडी येणं अवघड होतं. पण एवढं नशीब चांगलं, एवढे गुरुचे आशीर्वाद चांगले, फक्त एकच मनात ओढ होती की मला गुरुपौर्णिमेला जायचंय. एक 10 मिनिटांमध्ये तो माणूस आला, गाडी काढली, निघून गेला आणि मी इथे पोहोचलो. मला फक्त एवढं सांगायचंय की प्रसंग येतात, गोष्टी घडतात, पण तुम्हाला तुमच्या गुरुवर असणारा विश्वास, तुमचं प्रेम, ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तुमचं जेवढं प्रेम, मला माहिती आहे सगळ्या लोकांना प्रेम दाखवता येत नाही, पण आपलं मन हे जेव्हा त्या गुरुकडे आतुरतेने वाट बघत असतं ना, त्या गुरुला आणि त्या परमेश्वराला त्याची काळजी असते. तो त्यातून कुठेतरी मार्ग काढतो. मी स्वतः मागून त्यांना सांगितलं की आज मला बोलायचंय. मी याच्यासाठी नाही बोलायचं की मला लोकांना दाखवायचं मला बोलता येत. मला एवढं सांगायचंय की गुरुपौर्णिमा ही कशाने महत्वाची आहे. आपला जर आपल्या गुरुवर विश्वास असेल तर जगातली कुठली गोष्ट किती अडवली असली तर मी आज इथे उभा आहे हे त्याच्यामुळेच आहे, नाही तर मी आजच तिथेच असतो अडकलेला. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सर्वांचं कौतुक आहे, ज्यांनी आपल्या माऊलींच्या कार्यक्रमाला येणाऱ्या आषाढीला मी एवढंच सांगेल की तुम्ही कसलाही विचार करू नका तिकडे काय होईल काय. परमेश्वर सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि आपल्या माऊलींचे जे परिश्रम आहेत मागच्या 12-15 वर्षाचे, ही जी तपश्चर्या आहे त्याचं फळ तुम्हाला तिथे भेटणार आहे. मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी सहपरिवार सहकुटुंब या सर्वांची व्यवस्थित तिथे होणार आहे. फक्त एकच विनंती असेल, सर्वांनी शिस्तीचं पालन करा. आणि एवढं बोलून मी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व संप्रदायाचे गुरुवर्यांचे आणि मोरेवाडी सेवा समितीचे आभार मानतो. धन्यवाद.